नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार रिसर्च मॅनेजमेंटमध्ये विचारला जाऊ शकणार हा प्रश्न, व्याख्यान पद्धत लेक्चर मेथड, त्याचे फायदे आणि तोटे आपण बघूया। तर ही शिक्षणाची फार पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे। पाठातील मुद्दे स्पष्ट करण्याकरता या पद्धतीचा वापर होतो। सर्व शिक्षक या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात सहभाग मोठ्या प्रमाणात वापर करतात ह्या पद्धतीचा। ठीक आहे, शिक्षक या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात, हे प्रमाणात आहे वापर करतात। यामध्ये शिक्षकांचा जास्तीत जास्त सहभाग असतो। ही एकतर्फी पद्धत आहे। शिक्षक पाठ्यपुस्तकातील विषय समजावून सांगतात, फळ्यावर लिहितात व विद्यार्थी त्यांच्या नोट्स घेतात। ही औपचारिक आणि प्रवचन प्रकारची पद्धत आहे। ठीक आहे, तर ही फळ्यावर लिहितात, विद्यार्थी त्यांच्या नोट्स घेतात। ही औपचारिक प्रवचन प्रकारची नॅरेटिव्ह फॉर्म पद्धती आहे। तर याचे फायदे काय आहेत? तर ही पद्धत स्वस्त आहे, ही शिक्षकांकरता सोपी पद्धत आहे, ही स्वस्त पद्धत आहे। ठीक आहे, इकॉनॉमिकल, वास्तविकतेचे दर्शन घडवण्यास आणि विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते। चौथा मुद्दा आहे, कमी वेळात जास्तीत जास्त माहिती पुरवली जाते, जास्त प्रौढ विद्यार्थ्यांकरता उपयुक्त आहे, शिक्षकाला पण सुरक्षित वाटते, यामध्ये अडथळे व अडचणी टाळल्या जातात। हे फायदे आहेत। तर तोटे बघूया परत एकदा आपण काय आहे ते। यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, कृतीचा समावेश नसतो, समस्या सोडवण्यास कमी प्रभावी आहे ही। ठीक आहे, त्याच्यानंतर यामुळे विद्यार्थ्यांच्या लक्षात किती आले, त्यांना आकलन किती झाले हे तपासण्याची संधी नसते आहे, किंवा कमी संधी नसते असं लिहा, मिळते नाही लिहिलं आहे, तपासण्याची संधी कमी मिळते असा प्रश्न आहे, ते तपासण्याची कमी संधी मिळते हे आहे। समजलं, यामुळे विद्यार्थ्यांच्या लक्षात किती आले, त्यांना आकलन किती झाले हे तपासण्याची कमी संधी मिळते असं आहे। कारण आपण मिळत नाही, तोटे बघतोय। ऐकलेले व्याख्यान नोट्स न घेतल्याने विसरले जाऊ शकते, व्याख्यान जे ऐकले ते नोट्स न घेतला नाही त्याच्यामुळे विसरलं जाऊ शकतं। यामध्ये विद्यार्थ्यांची आवड, क्षमता, बुद्धिमत्ता यांचा जास्त विचार केला जात नाही। इथे बुद्धिमत्ता करा, यांचा जास्त विचार केला जात नाही। एकसारखे एकतर्फी संभाषण असल्यामुळे एकाग्रता राहत नाही याच्यामध्ये, समजलं काय? एकतर्फी संभाषण आहे ना आपण। व्याख्यान कंटाळवाणं असतं किंवा वाटतं, शंकेच्या निरसनामध्येच परवानगी नसते, शंका ह्या पाठाच्या शेवटी विचारताना विसरल्या जातात। हे इथे पण करेक्शन करा थोडंसं, सॉरी त्याच्यासाठी, विसरल्या जातात हे करा, विसरल्या जातात, 2-3 करेक्शन करा। यामध्ये वैयक्तिक शिकण्याकरता वाव नसतो, आणि यामध्ये वैयक्तिक शिकण्याकरता वाव नसतो, एकतर्फी संभाषण आहे हे। तर ह्या प्रकारचे तोटे, ह्याचे फायदे, ही स्वस्त पद्धत आहे, शिक्षकांकरता सोपी पद्धत आहे, त्याच्यानंतर वास्तविकचे दर्शन घडवण्यास आणि विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते, कमी वेळात जास्तीत जास्त माहिती पुरवली जाते, जास्त प्रौढ विद्यार्थ्यांकरता उपयुक्त आहे, शिक्षकाला सुरक्षित वाटते, यामध्ये अडथळे अडचणी टाळल्या जातात। ही आपण व्याख्यान पद्धत बघितली, लेक्चर मेथड बघितलं आहे। तर अशा प्रकारे ही व्याख्यान पद्धत आहे। नर्सिंग रिसर्च मॅनेजमेंटमध्ये विचारला जाणारा टिप लिहा, किंवा 3 मार्काला विचारला जाऊ शकतो व्याख्यान पद्धत। त्याच्यानंतर ज्या फ्लिप चार्ट वगैरे ह्याच्यामध्ये ह्या बऱ्याच पद्धती आहेत, ते आपण हळूहळू बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंटच्या। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा, धन्यवाद।